आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये मनसेनं कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। मनसेकडून वरळीमध्ये वरळी विजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। वरळीमधील समस्या आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भातील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। एका प्रकारे मनसेचा डिजिटल जाहीरनामा या कार्यक्रमातून मांडण्यात आला। वरळीतून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या वरळीत A+ वरळी विरुद्ध मनसेचं विजन असा सामना रंगणार आहे। दरम्यान वरळीतून संदीप देशपांडेंना उमेदवारी देण्याचा कल राज ठाकरेंच्या वक्तव्यातून जवळपास स्पष्टच झालाय। संदीप देशपांडेंबाबत राज ठाकरे काल नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। मगाशी अनेक जण बोलले संदीप सारखा आमचा हिरा, खरंच हिरा आहे तो। बाकीचे पण आहेत तसं, पण अत्यंत संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो। अत्यंत अभ्यासू आहे, विषयावरती बोलणारा आहे आणि जर घडू शकतं तर हो म्हणून सांगणार आहे, घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आहे। आज त्याने हे तुमच्यासाठी हे विजन वरळी ठेवलेलं आहे, एकदा बघून घ्या, तुमच्या संकल्पना सांगा, तुमच्या कल्पना द्या। पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्यावेळेला वरळीचं मातेर होईल ना, त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारा। दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या, बाकीचे सगळे निघून जातील, कोणी तुम्हाला तोंड दाखवणार नाहीयेत, कोणी हाताला पण लागणार नाहीयेत। पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत।